15 वर्ष झालं की बायपास झाला, पण हा जो आमचा परळी ते जिरेवाडी, इंदपवाडी, टोकवाडी, डाबी या गावांना जो रस्ता जातो, त्या रस्त्याची काही दुरुस्ती झालेली नाहीये. हे रस्त्याचं काम हो असं वाटतंय का? हवं तर वाटतं, पण गव्हर्नमेंटनं बी आपलं यानं काम करायला पाहिजे. कारण की अपघाताचे बी लय विषय वाढते त्या रोडला. ॲक्सिडेंट भरपूर होण्याची भीती आहे. हा शिवरात्री महोत्सव आहे, पालखी जे आहे ते परळीच्या दिशेने याच रस्त्याने मार्गक्रमण करते. तर जे अनवाणी म्हणजे चप्पल कुणाच्या पायामध्ये नसते, बूट कुणाच्या पायात नसते, त्याच्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास तर भरपूर सहन करायला लागेल. वेदना होत्या पायाची त्यांना फार त्रास होणार. त्याच्यामुळं हा रोड लवकरात लवकर जेवढं होईल तेवढा डांबरीकरण यांचं करून लवकरात लवकर घ्या. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री महोत्सव आहे आणि हाच महोत्सव जो आहे तो परळीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. मात्र प्रभू वैद्यनाथाच्या देवस्थानाकडं जाणारी जी सर्वात मोठी पालखी जी आहे ते सोमेश्वर देवस्थानाची सर्वात मोठी पालखी जी आहे ते याच रस्त्यावरून मार्गक्रमण करते. आणि सध्या रस्त्याची परिस्थिती जर पाहायला गेलं तर हे देवल कमिटीच्या माध्यमातून हा मुरुम टाकण्यात आलेला आहे. मात्र या अगोदर जे आहे ते प्रशासनाने कुठे ही काम केलेलं नाही आहे. या रस्त्याचं हलगर्जीपणा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता 2 ते 3 दिवसावर जे आहे ते महाशिवरात्री महोत्सव आलाय म्हणून हे देवल कमिटीच्या माध्यमातून जे आहे ते ह्या मुरुम टाकण्यात आलंय. मुरुमाची जर सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर पूर्ण मोठमोठे दगड आहेत. हे अशा पद्धतीने मोठमोठे दगड आहेत, त्यामुळं अनवाणी पायाने फिरणाऱ्या भाविकांना मोठा याचा त्रास जो आहे तो होणार आहे. माझ्यासोबत याच म्हणजे कंटिन्यूमध्ये वावरणारे लोक पण माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. दादा, दरवर्षी जे आहे ते प्रशासन याचं काम करत होतं, मात्र देवल कमिटीच्या माध्यमातून मुरुम टाकण्यात आलेलं आहे. वाटतं ह्या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे असं मोठमोठे दिंड्या जे आहेत ते तिकडे गुडघ्यात काल खड्डे ह्याच्यामध्ये का माझ्या कळण्यात नाही झालं माझ्या रोड कावा. सोमेश्वर देवस्थान जे आहे ते वैद्यनाथाच्या नंतर द्वितीय स्थान आहे, त्यामुळं वाटतंय का या रस्त्याचं काम झालं पाहिजे? झालं पाहिजे ना. आणि माणसं वागताय ना, तर पालख्या कशा वागते ना देवाच्या. इकडे एक रिक्षावाले पण दादा सोबत आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. दादा, या रस्त्याचं काम व्हावं असं वाटतंय का तुम्हाला? हो वाटतंय ना. काय किती ना, वर्षापासून ही परिस्थिती आहे? काय असे चालू आहे 10-15 वर्षापासून असलंच आहे. कोणतं गाव, कोणतं तुमचं? परळी बँक कॉलनी. हे कंटिन्यू मध्ये असंच आहे. असेच खड्डे खुड्डे असलेल्या प्रतिक्रिया मात्र बऱ्याच वर्षापासून जे वाहतूकदार जे आहेत ते मोठा त्रास त्यांना सहन करावं लागतंय. मोठ्या उत्साहामध्ये तुमचा पालखी सोहळा जो आहे तो महाशिवरात्री निमित्त प्रभू वैद्यनाथाच्या देवस्थानाकडे जातो आणि अशी दुरावस्था जी आहे ती पाहायला मिळते. कसं पाहताय? जसं मी पाहतोय, आज कमीत कमी 15 वर्ष झालं की बायपास झाला, पण हा जो आमचा परळी ते जिरेवाडी, इंदपवाडी, टोकवाडी, डाबी या गावांना जो रस्ता जातो, त्या रस्त्याची काही दुरुस्ती झालेली नाहीये. आणि दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी थोडीशी डागडुजी थोडंसं गावकरी गेले होते दिंडीच्या वेळेस. तुमच्याकडे नंतर येतो. काय हे रस्त्याचं काम व्हावं असं वाटतंय का? हवं तर वाटतं, पण गव्हर्नमेंटनं बी आपलं यानं काम करायला पाहिजे. कारण की अपघाताचे बी लय विषय वाढते त्या रोडला. ॲक्सिडेंट भरपूर होण्याची भीती आहे. तरी पण हा लवकरात लवकर रोड झाला म्हणजे पब्लिकला पण जरा सुरळीत ही मोठी महाशिवरात्री महोत्सव आहे, पालखी जे आहे ते परळीच्या दिशेने याच रस्त्याने मार्गक्रमण करते. त्यामुळे हे असं जर मोठमोठे दगड किंवा खड्डे जर असले तर जे अनवाणी म्हणजे चप्पल कुणाच्या पायामध्ये नसते, बूट कुणाच्या पायात नसते, त्याच्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास तर भरपूर सहन करायला लागेल. वेदना होत्या पायाची त्यांना फार त्रास होणार. त्याच्यामुळं हा रोड लवकरात लवकर जेवढं होईल तेवढा डांबरीकरण यांचं करून लवकरात लवकर घ्या. तुमच्या म्हणजे समजण्यामध्ये या अगोदर जर पाहायला गेलं तर कुठंतरी डागडुगीचं काम प्रशासनाकडून केलं जायचं, मात्र ही पहिलीच वेळ आहे का समितीला काम करावं लागतं? नाही, दरवर्षी म्हणजे देवस्थानच करते, असं प्रशासनानं आणि तर असं काही केलं नाही. एक माझ्या कळण्यात म्हणतो मी की एक वेळेस फक्त हे खड्डे थोडेसे बुजवले होते त्यांनी, पण यावर्षी तर काहीच केलं नाही. दरवर्षी सोमेश्वर संस्थांच्या वतीने मुरुम टाकणे थोडंसं आणि त्याच्यावर पाणी मारून थोडंसं हे करणे, ते या पूर्णतः प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष. पूर्णतः जसं मला कळतंय तसं प्रशासनाने या रोडला केलंच नाही. आम्ही भरपूर वेळेस गावकऱ्यांनी
इथल्या सगळ्याच गावकऱ्यांनी निवेदन दिले आणि दरवर्षी पण गावकरी बोलतात की बुवा आता कमीत कमी 15 ते 20,000 लोक या सोमेश्वर महाराजांच्या दिंडीमध्ये सहभागी असतात आणि ते त्याच्यामधले निम्मे लोक बिना चप्पलचे असतात आणि ही जातात पण पायी आणि येतात पण पायी. तर 15 ते 20,000 आणि त्यांना एवढं ते देवासाठी करतात ते त्यांचं त्यांनी बोललेलं असल्यामुळं पण हे प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. BNC असो गव्हर्नमेंट असो किंवा आपले आमदार असोत दोन्ही ताईसाहेब असोत साहेब असोत यांनी याच्याकडे लक्ष देऊन या रस्त्याला लवकरात लवकर करावं ही माझी विनंती आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र दुसरीकडे पाहिला गेलं ते रस्त्याची मोठी दुरावस्था जी आहे ते पाहायला मिळते. आणखीन प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. दादा, ही रस्त्याची जर परिस्थिती पाहिला गेलं तर ह्या रस्त्याचं काम व्हावं असं तुम्हाला वाटतं? 100% वाटतं ना. कुठले कोणतं गाव तुमचं? आम्ही बीड इथून जातोय तो कंटिन्यू ह्या रस्त्याने ह्या रस्त्याने जातोय तो कंटिन्यू. इकडं सोमेश्वराचं देवस्थान आहे, पालखी सोहळा जो आहे तो या ठिकाणी मार्गक्रमण करतो. अशा तरी मिनिमम रस्त्याची दुरुस्ती झाली पाहिजे असं एकंदरीत वाटतं तुम्हाला एक नागरिक या नात्याने? वाटते ना. धन्यवाद. या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का? देवल कमिटी जी आहे त्यांचे काही लोक आपल्याशी काही संवाद साधतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदूज मीडिया, बीड, परळी. दादा, किती वर्षापासूनची अशी दुरावस्था आहे रस्त्याची? ही अवस्था मला जसं कळतंय तशी ही अवस्था आहे. मला एक सांगा, खरं तर सोमेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान आणि रोज शेकडो भाविक जे आहेत ते दर्शनासाठी तिकडे जातात. मात्र अशा प्रमुख देवस्थानाकडं जाण्या मार्गाची अशी दुरावस्था होणे याच्यामध्ये आता कुठंतरी प्रशासनाचं दुर्लक्ष आहे असं म्हणावं लागेल. एवढं मोठं देवस्थान असूनही ह्याला काहीही फरक पडत नाही ह्या शासनाला. ह्या जर रस्त्याने जर पाहिलं गेलं कुठं म्हणजे इकडं कोणकोणत्या गावाला जास्त लोक जातात? इकडं जर पाहिलं तर विंदुपोडी, डाबी, नागापूर, वानटाकळी, म्हणजे पुढं भरपूर बोदेगावपर्यंत, कान्हापूर इकडून पुन्हा नंतर आंबोजोगाई वागले. बरेच दिवसानंतर इकडला रोड नव्हता त्या टायमाला आंबोजोगाई मार्ग सुद्धा इकडूनच वागले. दवनापूर येते इकडल्या साईड. तू थोडे अलीकडे पलीकडला मार्ग का निवडीत नाहीत लोक? जास्त धुळीचा वगैरे त्रास असतंय त्याच्यामुळे निवडीत नाहीत का? हा टोकवाडी नागापूर मार्ग हो सर, ते राखेचं समजा परिमाण पडतंय म्हणून त्याच्यामुळे हेच रस्ता वापरतो जास्त. म्हणून त्याच्याकडून तिकडे जात नाही जास्त लोक आणि मोटरसायकल वगैरे इथूनच वागतात जास्त तिकडे. हां, आतापर्यंत किती निवेदनं दिलेत? ताईसाहेबाच्या सत्तेमध्ये असताना ह्याला हजारो निवेदन दिले तरी ह्याला काही फरक पडत नाही. 82च्या लोकांना ताईसाहेब बोलल्या ते आज करू उद्या करू आज करू उद्या करू म्हणत ते नुसते हेच आश्वासनं द्यायलेले. तर म्हणजे तुम्ही इंदुपोडीचे ग्रामस्थ या परिसरातले म्हणून तुम्ही पण त्याचा पाठपुरावा केला? हजारभरा त्यांना पाठपुरावा केला. तेच नाही तर ह्या बायपासला देखील अक्षरशः कमीत कमी ते इथे 21 जणांचं ॲक्सिडेंट झालेलं आहे. त्यांना ते गतिरोधक बनवा मला त्यांना ते गतिरोधक देखील बनवले नाहीत. काय तुमची काय मागणी असणार आहे? हीच मागणी आहे की लवकरात लवकर रोड बनवावा, लोकांच्या समस्या सोडवाव्यात. इथून खूप 25 ते 30 खेड्यांना इथून वागत आहेत लोक आणि बायपासला पण परळीतून बायपासला जोडणारा मेन रस्ता आहे हा आणि इथून परळीतून लोक अंबाजोगाला जायचं म्हणलं तरी याच रोडनं 4 व्हीलर 2 व्हीलर येतात. तुम्ही आताही बघा या रोडनं किती वर्दळ आहे. तुम्ही दाखवलं तर इतक्या 4 व्हीलर पण येत आहेत, 2 व्हीलर पण येत आहेत आणि इतका रस्ता खड्डेमय आहे की तुम्ही मुरुम टाकायच्या आधी आला असता तर तुम्हाला इथं रस्ता म्हणून दिसलाच नसता. मुरुम टाकल्यामुळं तरी थोडीशी लेवल वाटते, नाहीतर इतकं रस्ता खड्डामय होता की इथून गाडी चालवणं देखील अक्षरशः पावसाळ्यामध्ये तर इथं पाण्याचा इतका ढवस असते की इथं गाड्या पडण्याचं प्रमाण वगैरे इतकं भरपूर वाढलेलं आहे पावसाळ्यामध्ये. आता थोडंसं उन्हाळा असल्यामुळे ते धूळ वगैरे तर होतेच पण खड्डे पण भरपूर होत आहेत. तर एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सोमेश्वर संस्थानला जाण्याचा रस्ता असो किंवा इथून भरपूर खेड्यांना बाकी बरेच जे आहेत ते इकडून काही लोक देखील थांबवण्याचा प्रयत्न करतो. किती वर्षापासूनची दुरावस्था आहे? ही 10 ते 15 वर्षापासून दुरावस्था आहे आणि हे रस्त्याला कसं आहे म्हणजे रहदारीचा रस्ता असून सुद्धा लक्ष देत नाही प्रशासन आणि गुत्तेदारी थातूर मात्र कामं करून पहिल्यासारखाच 1-2 वर्ष झाले की रस्ता परत तसाच होतो.
आता आम्हाला असं समजलंय जे काय मुरुम टाकण्यात आला हे फक्त देवल कमिटीने टाकण्यात आलं म्हणजे एवढा मोठा महाशिवरात्रीचा महोत्सव परळीमध्ये आपल्या साजरा केला जातोय. सर्वात मोठी पालखी जी आहे ती सोमेश्वराची पालखी परळीच्या दिशेने, मात्र एवढा हलगर्जीपणा असा दिसून येतो. नाही नाही, शासनाचा हलगर्जीपणा आहे ना. जिल्हा बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्याचं दुर्लक्ष असतं इकडं, लक्ष करत नाही ना इकडं. आणि गुत्तेदार कसं आहे, गुत्तेदारीचं ते गुत्तेदाराचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे इथं रस्ता टिकतच नाही ना. मोठे वाहन हा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा रस्ता आहे आणि देवस्थानाकडे जाणारा रस्ता आहे जिरेवाडीच्या. आणखीन इकडं दादा किती वर्षापासूनची दुरावस्था आहे रस्त्याची? 10 वर्षापासूनची 10 वर्षापासून कसलंच काम झालेलं नाही एक बी काम पण झालं नाही. इकडं किती गावचे लोक इथून वावरतात असं काही सांगता येईल का तुम्हाला? 6-7 गावचे लोक वावरतात. वाण टाकळे, डाबी, नागापूर, अस्वलांबा, जिरेवाडी, इंदपडे एवढ्या गावचे लोक वागतात तरी दूर असतात रस्त्याचे. धन्यवाद. या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आता प्रशासनाची या संदर्भातल्या काय भूमिका किंवा त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ज्या देवल कमिटीच्या माध्यमातून हे काम झाले डागडुगीचं, त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरावर उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदुज मीडिया, बीड, परळी.